निश्चितपणाने आपण जर बघू शकतो तर आता मी सभास्थळी आहे आणि या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। सभेसाठी जे सगळे कार्यकर्ते आहेत जे अगदी कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। हातात मनसेचे झेंडे आहेत, ढोल ताशांच्या नादात सगळे हे कार्यकर्ते जे आहेत ते राज ठाकरे यांचे मुद्दे ऐकण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आसुसलेले पाहायला मिळत आहेत। मोठी गर्दी खरं तर या सभेसाठी आपल्याला आज दुपारपासूनच पाहायला मिळते आहे। कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? नारायणसोपारा वसई। कसा उत्साह आहे? भरपूर मस्त आहे आणि आनंददायक एकदम आहे। मराठी माणसाचा, मराठी भाषेचा व्हायलाच पाहिजे असं। मराठीचा मुद्दा किती महत्वाचा आहे? एकदम खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे। मराठी माणसाचा हा मराठी मुद्दा व्हायला पाहिजे। काय वाटतं आज राज ठाकरेंनी कुठले मुद्दे मांडले पाहिजे? प्रत्येक टायमाला साहेब मराठीबद्दलच बोलतात आणि मराठीबद्दलच बोलणार, इथून पुढेही मराठीमध्येच बोलणार, सर्व मराठीमध्ये। कुठले मुद्दे आज ऐकण्यासाठी राज ठाकरेंचे या ठिकाणी आले? विशेषतः मराठीचा मुद्दा, मराठीबाबत साहेबांनी जी पूर्वी भूमिका घेतली होती तीच भूमिका आज आता या मीरा भाईंदर परिसरातील लोकांना साहेब आज सांगणार आहेत आणि त्यासाठीच आम्ही इकडे सगळे जमलेलो आहोत। काही दिवसांपूर्वी मराठी लोकांच्याच विरोधात या ठिकाणी जो मोर्चा निघाला होता त्याकडे कसं बघताय? तो मोर्चा हा कुठल्या समाजाचा नव्हता, तो मोर्चा एका पक्षाने उभा केला होता, मराठी माणसाच्या विरोधातला मोर्चा नव्हता तो। आज राज ठाकरेंचे जे मुद्दे आहेत मराठी अस्मितेचे बद्दलचे, मीरा भाईंदरमध्ये ते सगळे मुद्दे आपल्याला पाहायला मिळतील का? नक्कीच पाहायला मिळतील। निश्चितच आपण बघतो की नालासोपारा असेल, वसई असेल, कांदिवली, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।